सेविसी तत्परा उभा ठाई ठाई असे निळोबारा यांचे अभंगातील 4 ओळी मला यावेळी आठवतात. ऑलवेज रेडी फॉर सर्व्हिस. आपल्या कार्यासाठी तत्पर असलेले माझे आईवडील नेहमीच आपल्या शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी नेहमीच धडपड करत असतात. त्यांच्यातील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात आणखीन कसा विकास करता येईल, आणखी काय कसा विद्यार्थी माझा घडवला जाईल याकडे ते नेहमी दोघेही तत्पर असतात. आणि माझे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. आम्हालाही त्यांनी छान घडवलं. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही आपल्या मुलांप्रमाणे त्यांनी छान घडवलं. माझ्या आईवडिलांचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आई ही कधीच रिटायर होत नसते. भले कागदोपत्री तिची निवृत्त सेवा झाली असली तरी ती घरातील अखंड सेवा तिची अविरत चालूच राहते. मला माझ्या आईवडिलांचा खूप मनापासून अभिमान आहे. थँक्यू. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि समारोप असतोच, मग ते वैयक्तिक जीवनातील असो अथवा आपल्या कार्यक्षेत्रातील. प्रामुख्याने आपण आज अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. गेली 30 वर्षे शाळेतल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. गावातील गावकऱ्यांना सुसंवाद साधत विद्यार्थ्यांना आणि अख्ख्या पिढीला उभं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मागील अनेक वर्षांमध्ये चढ उतार आपल्या शैक्षणिक क्षेत्रातले आपल्या खांद्यावरती पेलत त्यांनी पुढे गेल्या आणि आज त्यांच्या आयुष्याचा शैक्षणिक कार्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, अर्थातच सेवापूर्तीचा दिवस. मागील अनेक वर्षांमध्ये कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये प्रामुख्याने सांगावंसं वाटतं, राष्ट्रीय नारीरत्न शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत ज्यांनी अनेक वर्षात विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, असे श्रीमती पुष्पाताई संभाजीराव होनमाने मॅडम. मागील अनेक वर्षापासून आपण शिक्षण क्षेत्रात आहात. खरं तर आज आपल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना कुठेतरी आज थांबावं लागतं. आपल्या या कार्यक्षेत्राला पूर्णविराम देण्याची वेळ येते. काय सांगाल मॅडम? माझं नाव श्रीमती पुष्पाताई संभाजीराव होनमाने. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा होट्टल येथे कार्यरत होते. माझा 31/5/2025 रोजी सेवापूर्ती झालेली आहे. या कार्यामध्ये मला भरपूर अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करतही मी पुढे शैक्षणिक कार्य केलं. माझं पहिलं उद्दिष्ट होतं विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधणे आणि माझी पहिली अपॉइंटमेंट आहे. खरं तर मॅडम आपण त्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. प्रामुख्याने खरं तर शिक्षकी पेशा हा अत्यंत महत्त्वाचा आणि देशाच्या उभारणीसाठी योगदान देणारा पेशा म्हणून मानला जातो. आजही शिक्षकाबद्दल समाजामध्ये खूप आत्मीयता आहे आणि शिक्षक म्हटलं की समाजाला घडवण्याच्या मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आपण पाहत असतो. आपण अशा कार्यक्षेत्रामध्ये काम केलात त्याचं निश्चितच सार्थ अभिमान असणार आहेच. परंतु आपल्या बालपणाबद्दल आणि आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सुद्धा आमच्या रसिक श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल? माझं बालपण खूप चांगल्या प्रकारे गेलं. माझे वडील शिक्षक असल्यामुळे मला बाळकडू शिक्षणाचे घरातून मिळालेले आहेत आणि वडिलांचा एक ध्यास होता की नेहमी खरं बोलावं आणि सत्य बोलावं, ठामपणे असावं. माझं 1ली ते 4थीचं शिक्षण ज्ञानप्रभा कन्या शाळा देगलूर येथे झालेलं आहे. 5वी ते 10वीचं शिक्षण साधना हायस्कूल देगलूर येथे झालेलं आहे. आणि मी शाळेत नेहमी वर्गामध्ये पहिला नंबरच असायचे. शिक्षकांनी सुद्धा माझं कौतुक केलेलं आहे. ज्यावेळेस मी साधना शाळेत होते त्यावेळेस आमचे हेडमास्टर जैन सर होते आणि आम्हाला शिकवायला टाकळीकर मॅडम होत्या, देशमुख मॅडम होत्या, कुलकर्णी सर होते गणित शिकवण्यासाठी. यांनी सुद्धा बिरादार सर होते, भडके सर खेळ घेण्यासाठी होते, चित्रकला शिकवण्यासाठी आरदवाड सर होते. आणि अशा सगळ्या शिक्षकांचं मोलाचं ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचा वसा घेऊन मी पुढे 19/6/1995 नोकरीला लागले. प्रथम नेमणूक माझी प्राथमिक शाळा नागराळ येथे झालेली आहे. मॅडम खरं तर हा जो प्रथम आपण ज्या शाळेमध्ये जातो ती शाळा आणि तिथले विद्यार्थी आणि शेवटच्या क्षणाला आपला जो समारोपाचा दिवस असतो आणि ती शाळा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परंतु या दोन्ही दुयामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो कालखंड आपला जात असतो तोही आपल्या आयुष्याला कुठेतरी स्मरणीय ठरणारा असतो. तो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे
की मुळामध्ये आपले वडील शिक्षकी पेशा आपल्या घरामध्ये मुळात असणारा आणि त्यातून पुढे तुम्ही शिक्षिकाच व्हावं असं नेमकं का वाटलं किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जावं असं का वाटलं? खरं तर मला MBBSला जायचं होतं. नंबरही लागला होता माझा, पण काही अडचणीमुळं मी तिकडं जाऊ शकले नाही. मग इकडे शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थ्यांचा काहीतरी सर्वांगीण विकास करावा. जे खेड्यापाड्याचे विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षण भेटत नाही, आईवडील कामाला जातात, शेती करतात, मग अशा मुलांसाठी आपण काहीतरी कार्य करावं असं मनातून वाटलं, म्हणून मी हा पेशा स्वीकारलेला आहे. जे मुळामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडे जाणार होतात, परंतु आपण शिक्षकी पेशाला आपण स्वीकारलं आणि त्यामध्ये आपण कार्यरत पुढे नेण्याचं काम केलं. ज्या दिवशी तुमची पहिली अपॉइंटमेंट देगलूर तालुक्यातील नागराळ येथील जी जिल्हा परिषदेची अगदी छोटीशी शाळा आहे त्या शाळेवर झाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं, कशा भावना व्यक्त कराव्याशा वाटतात या संदर्भात? ज्यावेळेस माझी नेमणूक प्राथमिक शाळा नागराळ येथे झाली, तिथं 4थी पर्यंतच होती आधी शाळा. 5वा वर्ग नवीन उघडण्यासाठी माझी नेमणूक तिथं झाली आणि तिथं आत्तापर्यंत लेडीज नव्हती असं गाववाले सांगत होते आणि मी पहिल्यांदा लेडीज म्हणून तिथं शिक्षिका म्हणून गेले. गाववाल्यांचं बी सहकार्य खूप छान होतं. विद्यार्थी तिथं पूर्ण गावातले नसून तडगूरचे, काही आंध्रातले सुद्धा बॉर्डरचे होते. दोन्ही मिक्स विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा सहकार्य खूप छान होतं. त्यांना वेगवेगळे खेळ शिकवणं, काही भाषा समजत नसेल तर समजून घेणं, त्यांना अनेक म्हणजे कार्यामध्ये जे हुशार आहेत त्यांना आणखी हुशार कसं करता येईल, थोडंसं माझं शिस्तीचं होतं. शिक्षणात शिस्त, वरून प्रेम माया होती, पण शिक्षणामध्ये शिस्त कडक होती आणि त्यांना खेळण्यातही सहकार्य, खेळाच्या माध्यमातून मी शिक्षण देत होतं आणि तिथले अनेक विद्यार्थी आता सर्व्हिसला सुद्धा लागलेले आहेत. खरं तर म्हटलं जातं की माणसाला एखाद्या आजारापासून दुरुस्त व्हायचं असेल किंवा बरे व्हायचे असेल तर कडू औषधं खावीच लागतात. अगदी त्याच पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला मोठं बनायचं असेल किंवा त्यांना घडवायचं असेल तर कधी कधी आपल्याला तिखट निर्णय घ्यावे लागतात, शिस्तीमध्ये विद्यार्थ्यांना ठेवावं लागतं. त्यावेळेस वाटतं की हे कडू औषध आहेत, हे शिक्षक नकोसे वाटतात, पण अनेक कालांतरानंतर जेव्हा ते उच्च पदावरती जातात तेव्हा तो क्षण त्यांना अत्यंत चांगला वाटतो. ती शिक्षिका असेल किंवा शिक्षक असेल अस्मरणीय ठरतात. मग आपल्या आयुष्यामध्ये असे कोणते विद्यार्थी आहेत की तो सुधरत नव्हता, पण त्यांना तुम्हाला कडक शिस्त लावली लागली, त्यानंतर तो खूप मोठा झाला, असं काही प्रसंग तुम्हाला आठवतं का? आहेत असे काही प्रसंग आहेत. मग माझी तिथून 8 वर्षे सेवा झाली नागराळ शाळेतून. तिथून माझी बदली प्रॉपर प्राथमिक शाळा भटगली येथे झाली 2003 मध्ये. मग तिथे भटगली शाळेला जेव्हा मी आले, ज्यावेळेस नागराळ शाळेत होते तेव्हा माझा पहिला दिवस ज्यावेळेस मी शाळेत गेले तो दिवस सांगते. शाळेत तर गेले, छोटी शाळा आणि गावापर्यंत बस होती काही दिवस, पण मला भक्तापुरून चालत जावं लागायचं उन्हात तानात पावसात सगळ्यात. आणि लहान मूल होतं, लहान मूल कडेवर घेऊन जाणं आणि येणं हा थोडा खडतर प्रवास मी 8 वर्ष काढलेला आहे नागराळ शाळेला. तिथेही काही मुलं होती अशी, आधी प्रेमानं सांगून पाहिलं, सुधरत नव्हती, मग काही ऐकत नव्हती. पालकांना बोलावून घेतलं, त्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेतलं की यांच्यात काय उणीव आहे, की मी काय करू शकते की हे मुलं पुढे जाण्यासाठी, आणि त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये त्यांच्यानुसार त्यांच्या मानसिक बुद्धिमत्तेनुसार सुधारणा केली आणि ती मुलं आज काही बिझनेस करतात, काही नोकरीला आहेत. मग तिथं 8 वर्ष झाल्यानंतर माझी बदली प्राथमिक शाळा भटगल्ली येथे झाली. तिथं आल्याच्या नंतर तिथं 8 वर्ग होते, पण शाळा 4थी पर्यंतच होती. नामवंत सगळे कुमटी ब्राह्मण असे चांगले मोठ्या घरचे मुलं होते तिथं. त्या सगळ्यांना वेगवेगळ्या परीक्षेला बसवणं, त्यांना सहकार्य करणं, शिकवणं, पालकांना बोलावून सांगणं, आणि तिथली मुलं आज शिवो या पदावर आहेत. त्यामध्ये महेश पाटलांच्या भावाचा मुलगा, त्यांची मुलगी आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा, आज 3ही मुलं उच्च पदावर आहेत. त्यानंतर चिद्रावरचा मुलगा, एकच मुलगा आहे लाडका, खूप लाडका होता तो, इतका लाडका की त्यांच्या नोकरानं दप्तर आणून वर्गात ठेवल्यावर तो बसायचा. मी सांगितलं असं नाही, तुझं दप्तर तूच आणायचं, गेटपर्यंतच तुझी माणसं येतील, त्यावेळेस तू तुझं दप्तर घेऊनच मध्ये यायचं आणि दप्तर घेऊन गेटपर्यंत तू जायचं, गेटच्या बाहेर काही असो. आणि असं करून मी त्या मुलाला सुद्धा शिस्त लावली. त्याचे आई वडील दोघेही आले होते. त्यांनी सांगितलं, मॅडम आम्ही तर नाही शिस्त लावू शकलो, पण तुम्ही लावू शकलात, खरंच तुम्ही धन्य आहात. एक आई शिस्त लावू शकली नाही, पण एक शिक्षिका म्हणून तुम्ही आई समजून त्याला शिस्त लावला. त्यांना खूप आनंद झाला.
तोही मुलगा आज उच्च पदावर आहे. आणि मुक्कावाऱ्यांची त्यांची काही मुलं होती, भरपूर जणांची मुलं मी भटगल्ली शाळेमध्ये आहेत, आज सगळे उच्च पदावर कार्यरत आहेत. खरं तर विद्यार्थ्यांना शिस्त लावणं आणि स्वावलंबी करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आपण आपल्या कार्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न केलात आणि स्वावलंबी विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टीपासून बनवण्यासाठी तुम्ही प्रेरित केलात आणि त्याचीच फलितं अनेक विद्यार्थी घडत गेली आणि आजही आपले अनेक विद्यार्थी तेच तुमचे ऋणानुबंध आपल्या आयुष्यामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. मॅडम, ज्यावेळेस तुमची देगलूर येथे भटगल्ली शाळेतील नेमणूक झाली त्याच्यानंतर आपण कुठे कार्यरत झालात आणि कशा पद्धतीने आपली ही शैक्षणिक जी धुरा आहे ती पुढे पुढे नेते? आता भटगल्ली येथे असताना एक इथं बावगे सर म्हणून आहेत, त्यांचा मुलगा साधना शाळेत होता. मग तो मुलगा साधना शाळेत असताना, तेवढ्या चांगल्या शाळेत असताना त्यांनी फक्त माझ्या नावावर, इथं होनमाने मॅडम खूप छान शिकवतात, एवढ्याच नावासाठी त्यांनी तिथून टीसी काढून आणली. आज त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, सध्या कार्यरत आहे. आणि बावगे सर हे आधी नागराळ शाळेला होते, आता दुसऱ्या शाळेवर त्यांची बदली झालेली आहे. म्हणजे असे अनेक मुलं जे जिद्दी होती, खोडकर होती, घरी आई वडिलाचं ऐकत नव्हती, त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान दिलं नाही, घरचं सुद्धा ज्ञान दिलं, व्यवहार ज्ञान दिलं, मोठ्याचा आदर करावा, आई वडिलांचं ऐकावं आणि नेहमी खरं बोलावं, सत्य बोलावं, हे पहिल्यांदा शिकवलं. आणि अशामध्ये मुलं चांगली सुधारली. आजही ती आठवण काढतात, त्यांचे आई वडील भेटल्याबरोबर आधी गळ्यालाच पडतात, समजा आलिंगन देतात की तुमच्यामुळं माझा मुलगा शिकलेला आहे. फक्त तुमचं नाव जरी काढलं आमची मुलं थर कापतात आणि आम्ही किती सांगितलं तर ऐकत नाहीत. खरंच तुम्ही मुलांना छान घडवलं. आणि इथून माझी बदली झालेली आहे बेटमोगरा शाळेला, जिल्हा परिषद हायस्कूल बेटमोगरा. तिथलाही प्रवास खूप खडतर आणि अडचणीचा होता. 45 किलोमीटर जाणं आणि 45 येणं म्हणजे 90 किलोमीटर होता. आणि तिथेही मी स्कॉलरशिपला मुलं बसवलेली होती. तिथली बरीच मुलं, जवळपास 11 ते 12 मुलं फर्स्ट क्लासमध्ये शिष्यवृत्ती पात्र झालेली आहेत. आणि त्याही शाळेला, हायस्कूलच्या एवढ्या मोठ्या शाळेलाही तिथेही छान सहकार्य केलं. तिथली मुलं आज उच्च पदावर आहेत. मॅडम, त्यानंतर खरं तर मला सांगायला सुद्धा आवडेल की आपण माझ्या गावातील कुशावडी शाळेमध्ये सुद्धा आपण चांगलं केलेलं आहे. आपली वाहवा आणि कौतुक नेहमीच होत असतं. खरं तर काय सांगाल की तिथला अनुभव कसा होता तुमचा? मग बेटमोगरा शाळेहून माझी बदली कुशावाडीला झाली. कुशावाडी शाळेला आले तेव्हा तिथं HM माझे मिस्टरच होते. त्यामुळे लोकांना वाटलं आता मिस्टरच आहेत, काही नाही, आलात गेला तरी चालेल. मी म्हटलं तसं नाही, ते घरी आहे, शाळेत ते HMच आहेत, हेडमास्टरच आहेत त्याने, आणि त्यांचं मला इतर जसं शिक्षिका आहेत तसंच राहावं लागणार आहे. आणि तिथं गेल्याच्या नंतर मला पहिला दुसरा वर्ग देण्यात आला. गावकऱ्यांच्या मागणी होती आणि तिथले लेकरं थोडेसे ते वरचे ह्याचे होते, तांड्याची मुलं असल्यामुळं थोडं त्यांना सवय नव्हती. शाळेत आलं गेलं थोडंसं लाड जास्त होता. मी थोडंसं आधी जाणून घेतलं, पालकांना बोलावून घेतलं, त्यांच्या आईंना जास्त बोलावून घेतलं आणि त्यांची सगळी माहिती काढली की का असं. आणि त्यांना सांगितलं मी थोडंसं कडक आहे, थोडंसं म्हणजे जास्त काही नाही, मायेनंच सांगणार आहे, पण थोडी शिस्त. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. आणि असं करून मी सगळ्या तांड्यातल्या मुलांना रेग्युलर यायला लावलं. नुसतं नाही तर त्यांना वाचायला लिहायला शिकवलं. मी जवळपास 1.5 वर्ष कुशावाडीला होते. योगायोग माझी तिथून बदली झाली जिल्हा परिषद केंद्रीय प्राशा हॉटेलला. पण कुशावाडीच्या शाळेतल्या पालकांनी मला तिथे येऊन सांगितलं की तुमची बदली का झाली, तुम्ही आमच्या शाळेला परत या. हीच माझ्या यशाची खरी पावती तिथं मला मिळालेली आहे. मॅडम, खरं तर हे सगळे प्रयोग करत असताना हल्ली आपण पाहतो की एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला मारलं तर पालक असं का केलं असं म्हटलं जातं. परंतु आपण कडक शिस्तीमध्येही काम केलात, परंतु पालकांना सुद्धा तुम्ही शिकवलं की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण घडवलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांसाठी आपण काय भूमिका घेतली पाहिजे. हे सगळं करत असताना काही अडचणी आल्या का? कधी कधी गावातून येत असतात, कधी राजकीय येत असतात, कधी सामाजिक सुद्धा बंधन येत असतात. मग हे सगळं तुम्ही कसं हाताळलात? राजकीय अडचण तर कुठल्याच शाळेला मला आली नाही, कारण राजकारण शाळेत नव्हतंच कुठल्याही शाळेमध्ये. मग ते बेटमोगरा शाळा असो, कुशावाडी असो, हॉटेल शाळा असो, कुठल्याही शाळेला राजकारण. मी गावात जर मुलं येत नसतील तर त्यांच्या घरी स्वतः जाऊन संवाद साधायचे आणि संवाद साधून त्यांचं काय आहे ते आधी ऐकून घ्यायचे मी म्हणणं, आणि मग त्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे आधी पालकांचं समाधान करायचे आणि मग मुलांना शाळेत घेऊन येऊन त्यांना शिस्तीत लावायचे. मी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत.
मुलांच्या मनानुसार त्यांना काही टाइम दिलेला आहे, त्यामध्ये हे एवढं लिहिलं पाहिजे, शब्द लिहिले पाहिजेत, वाक्यप्रचार केले पाहिजेत, अनेक वचने झाले पाहिजेत आणि त्यामध्ये त्यांना बक्षिसं दिलेली आहेत. मी स्वतःहून माझ्या पगारीतला 25% खर्च मी विद्यार्थ्यावर केलेला आहे. गरीब असेल, होतकरू विद्यार्थी असेल, त्याला काही वही पुस्तक नसेल, अशा मी कुशावडीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना वह्या घेऊन दिलेल्या आहेत. प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना मी एक टीव्ही बनवला होता, लाकडी टीव्ही, लाकडाचा, आणि त्यामध्ये जसं पिक्चरचा रोल असते तसं शैक्षणिक रोल तयार केला होता आणि तो टीव्ही माझा तालुका स्तरावर फर्स्ट आला होता. मला नांदेड जिल्ह्यालाही पाठवण्यात आलं, पण काही अडचणीनुसार मी जाऊ शकले नाही. मग असे गरीब होतकरू विद्यार्थी असतात, ज्याचे आईवडील मजुरीला जातात, त्यांच्याकडे पैसे नसतात, काही नाही, त्याला जवळ बोलायचं काय नाही, मग त्याला वही घेऊन द्यायची, पेन नसेल पेन द्यायचं, जवळ बोलवायचं, रडत असेल एखादं चॉकलेट घेऊन द्यायचं लहान मुलांना. अशा रूपामध्ये मी मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे उपक्रम राबवले. मुलं म्हणले कंटाळा आला मॅडम, चला आपण थोडं खेळूया. वर्गातल्या वर्गात खेळ घ्यायचा किंवा बाहेर ग्राउंडवर खेळ घ्यायचा, असं करून मी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे वळवलंय आणि सगळ्या मुलांना सुधरावलंय. मुळामध्ये आपण हे सगळं जेव्हा सांगत असतात तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. कारण मुलांना घडवायचं असेल तर केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर विरंगुळा सुद्धा झाला पाहिजे, मनोरंजनात्मक शिकवलं पाहिजे, शारीरिक शिक्षण दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. खरं तर शैक्षणिक साहित्य सुद्धा आपण वापरत, कारण शैक्षणिक साहित्य अत्यंत महत्त्वाचं शिक्षणामध्ये योगदान देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून गोडी निर्माण होत असते आणि हा सगळे प्रयोग करत आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. खरं तर मी या विषयाकडे मला जायला आवडेल की तुम्ही स्वतः शिक्षिका आणि त्यानंतर तुमचे पती खरं तर सगळ्यांना ओळख आहे, सुपरिचित आहेत. त्यांनीही अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण शिकवण्याचं काम केलं आणि एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचे आंतरराष्ट्रीय पर्यंतचे त्यांना पुरस्कार मिळाले. असे श्री शिरामे बालाजी सर. खरं तर मुळामध्ये म्हणजे तुमचे वडील शिक्षक, त्यानंतर इथं आल्यानंतर सुद्धा पती शिक्षक, आणि अशा शैक्षणिक वातावरणामध्ये तुम्हाला हे सगळं करत असताना सरांची साथ तुम्हाला नेमकी कशी लाभली, काय सांगाल? प्रत्येक क्षेत्रामध्ये समजा शिक्षणाचं कुठलं काही असेल की काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या शाळेत काय करता विद्यार्थ्यासाठी, मी माझ्या शाळेत हे केलं विद्यार्थ्यासाठी, आणखी काय करायला पाहिजे, एकमेका आम्ही चर्चा करायचं आणि त्या चर्चेतून काय केलं पाहिजे आणि ही चर्चा आम्ही करून मुलांना कसं सुधरवता येईल, मुलांना विरंगुळा, मनोरंजन, त्यांना शाळेत येण्याची गोडी कशी लावता येईल. आता आई वडील जरी समजा चला सोबत आपल्याला गावाला जायचं, पण विद्यार्थी जात नव्हते का, आमच्या मॅडमला अधिक फोन लावा, कॉल करा की मी घेऊन जात आहे. जर आमची मॅडम जा म्हणले तर मी येणार, नाहीतर मी एकटा शाळेत जाणार. इथंपर्यंत मी विद्यार्थ्यांना गोडी लावलेली आहे आणि माझ्या मिस्टरांचा मला पाठिंबा भरपूर आहे आणि त्यांच्या पाठिंब्यानुसारच आज मी इथंपर्यंत आलेली आहे. खरं तर सरांचे अनेक जे काही कलागुण आहेत, इव्हन रांगोळी टाकण्यापासून तर सुसंवाद करण्यापर्यंत, ग्राउंडला नेण्यापर्यंत, हे सगळे गुण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी वापरलं किंवा तशी म्हणजे गरज पडली तुम्हाला, काय त्यांच्याकडून अडॉप्ट केलं असं वाटतं? नाही, पण त्यांचे काही कलागुण मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दाखवलेले आहेत. हे पहा, आमचे सर हे करू शकतात, तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्ही सुद्धा छान छान रांगोळ्या काढू शकता. आणि त्यांच्या समोर त्यांना काढायला लावलेलं आहे, दाखवायला लावलेलं आहे की कशा काढल्या पाहिजे. त्यांचे जे काढलेले माझ्याकडे काही फोटोज होते, ते फोटो मी प्रत्येक विद्यार्थ्यांना दाखवत होते. त्यांचे पालक येत होते, पालकांना दाखवत होते. पण मी कधी विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर मला कधी गावातून तक्रार आली नाही पालकांची. उलट तुम्ही जे केलात ते छान केलात. आता इथं हॉटेल शाळेला तर दासरवाड त्यांची 3 मुलं होती, त्यांची कधी तक्रार, हुशार होती ती मुलं. 10वीला सुद्धा ती मुलगी चांगली पर्सेंटेज घेऊन पास आहे. पुन्हा ते दुकानदार हर्ष म्हणून आहे, त्याचं वडिलाचं दुकान आहे, तो सुद्धा मुलगा माझ्या हाताखाली. आता जे 10वीची बॅच जागृतीची झालेली आहे ती माझ्या हाताखालूनच गेलेली आहे. तिथली सगळी मुलं 10वीमध्ये चांगल्या पर्सेंटेजमध्ये पास झाले. मला तक्रार कधीच आलेली नाही की तुम्ही मॅडम माझ्या मुलाला रागावलात, मारलात, असं काहीच नाही. उलट जे केलं ते तुम्ही छान केलात. फक्त तुमचं नाव जर घेतलं आम्ही की आमची मुलं सुधारतात, एवढं आमच्या मुलांना. म्हणजे मी फक्त कानमंत्र दिला, छडी वापरली नाही, कधी मारलं नाही, कधी रागावलं नाही. रागावणं हे प्रेमाचं, वरून कडक पण मधून माया. त्यामुळे मुलांना एवढं आवडायचं. मी एक दिवस जरी नाही गेले तरी मॅडम तुम्ही का आला नाही लगेच विचारायचे. एवढं मुलांमध्ये प्रेम जागृत केलं होतं मी. खरं तर आपण म्हणालात की विद्यार्थ्यांना आत्ममाया असावी आणि वरनं कधी कधी कडक शिस्तीचा सुद्धा पहारा ठेवणं गरजेचं असतं.
हे सगळं करत असताना आता आपण गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आहात. मुलांनी जे काही मिळवलं, ज्ञानार्जन केलं, त्यातून खूप मोठे झाली आहे, अनेक उच्च पदावरती गेली. खरं तर तो पुरस्कार हा शिक्षकासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, जे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. तर असे कोणकोणते पुरस्कार आहेत की खरंच ते तुम्हाला सांगायला आवडतील? मला मुखेड तालुक्यात असताना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे आणि महाराष्ट्र जिल्हा शिक्षण परिषद यांनी माझ्या ह्या सगळ्या कार्याची दखल घेऊन मला नारीरत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे. मला तिथं सांगायची गरज पडलेली नाही, त्यांनीच माझ्या कार्याची दखल घेतलेली आहे की या उपक्रमशील शिक्षिका आहेत, जे अध्ययन असेल, शिष्यवृत्तीचे जादा वर्ग असतील किंवा आणखी वृक्षारोपण असेल, परसबाग असेल, प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असताना सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना काही खर्च लावायचा नाही. स्वतःचा मी आधीच 25% विद्यार्थ्यासाठी ठेवलेला आहे आणि प्रत्येक कार्यात विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणले की मुलांना खूप आवड वाटते. मी पहिला यावा, तू पहिला यावा, पहिला, दुसरा, तिसरा, एक उत्तेजनार्थ म्हणून चौथं बक्षीस ठेवायचे, म्हणजे विद्यार्थ्यांना नाराज नको. आणि अशा क्षेत्रामधून मी पुढे गेलेली आहे. मॅडम, खरं तर आपण हे विद्यार्थ्यांच्या सोबत काम करत असताना, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत असताना कधी कधी आपल्या सहयोगी जे शिक्षक असतात, शिक्षिका असतात, आपले मुख्याध्यापक असतात, यांचं तुम्हाला नेमकं कसं सहयोग मिळालं आजपर्यंतच्या सगळ्या शिक्षकाबद्दल किंवा मुख्याध्यापकाबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रत्येक शाळेमध्ये सहकार्य चांगलं मिळालेलं आहे. नागराळ शाळेला असताना सुद्धा तिथले जाधव सर म्हणून होते, मी तर नवीन होते, पण त्यांनी मला भरपूर ज्ञानार्जन केलेलं आहे की हे मॅडम असं असतं. कारण नवीन नवीन मी शाळेत गेले, छोटंसं खेडगाव कसं असणार, चालत जावं लागायचं. जवळपास मला 2.5 किलोमीटर जाणं आणि 2.5 किलोमीटर भक्तापूरपर्यंत जाणं येणं करावं लागायचं. छोटंसं लेकरू कडेवर, सगळं ते लेकराचं सामान, तेल, दूध, जेवण सगळं. त्यामुळे तिथं ते जाधव सर म्हणून होते मेदन कल्लूरचे, त्यांचं खूप सहकार्य लागलं. गोपछडे सर सुद्धा तिथं होते सहकारी म्हणून, त्यांचंही लागलं. आणि इथं भटगली शाळेला आले, तिथं एक सर, तिथं सर्व स्टॉपचं सहकार्य होतं, चांगलं सहकार्य होतं. तिथून बेटमोगरा हायस्कूलला गेले, तिथल्याही सर्व शिक्षकांचं सहकार्य चांगलं लागलं. कुशावाडीला आले, तिथेही मॅडम वगैरे होत्या, मेहरकर मॅडम होत्या, तुप्तेवर मॅडम होत्या, यांचे सहकार्य छान लाभलेलं आहे. आणि आता मी ह्या हॉटेल शाळेमध्ये आले, तिथले गोपछडे सर हेडमास्तर आहेत. बाकीचे जे रमेश जाधव सर आहेत, रवी किरण जाधव सर आहेत, महाजन मॅडम आहेत, बिरादार मॅडम आहेत आणि विश्वनाथ पाटील सर आहेत, ऐनोद्दीन सर आहेत, यांच्या सर्वांचं सहकार्य चांगलं लाभलेलं आहे. आणि तिथं गावकऱ्यांचे सहकार्य छान लाभलेलं आहे. त्याच्यामुळे मला थोडीशी कुठं अडचण आली नाही. अडचण जरी आली तरी मी त्या अडचणीवर स्वतः मात करून पुढे गेलेली आहे. मॅडम, आता खरं तर समारोपाचा दिवस, आपल्या या शैक्षणिक जीवनामध्ये खूप विद्यार्थ्यांना घडवलं, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि आता कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. सेवापूर्ती हा खरं तर नको असं वाटतं प्रत्येक शिक्षकांना, पण योग्य वेळी आपल्याला त्या टप्प्याला यावंच लागतं. तर तुम्हाला काय भावना व्यक्त करावीशी वाटतात? जसं प्रथम नेमणूक जसा आनंदाचा दिवस असतो, तसा सेवापूर्ती थोडासा दुःखाचा दिवस वाटतो. कारण आता आपल्याला परत शाळेत जायचं नाही, विद्यार्थ्यावर तेवढा हक्क राहणार नाही, शाळेत राहणार नाही, गेलं तरी पाहुण्यासारखं. पण मला एवढं समाधान आहे की मी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसाठी सेवा केली, पहिलं उद्दिष्ट मानलं. मला 2 मुली आहेत, मी मुलीकडेही लक्ष देत देत विद्यार्थ्यांना आधी प्रथम दिलं आणि माझ्यानुसार माझ्या मुलींना पाहत गेले. माझ्या दोन्ही मुली, मोठी मुलगी शिकलेली आहे, BSc MSc शिक्षण झालेलं आहे, छोट्या मुलीचंही BSc झालेलं आहे. आता दोन्ही मुलींची लग्न झाले, छोटा नातूही आहे, आता नातवांचंही पाहायचं आहे आता थोडंसं शिक्षण. आपल्याला दोन्ही मुली आहेत आणि दोन्ही मुलींच्या माध्यमातून 2 जावई आलेले आहेत कुटुंबामध्ये. तर काय सांगाल एकूणच, म्हणजे कौटुंबिक जो स्नेह आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? माझी मोठी मुलगी आहे कल्पना प्रशांत ठोंबरे आणि जावयाचं नाव आहे प्रशांत प्रकाशराव ठोंबरे. किनवट आहे त्यांचं गाव, राहतात नांदेडला. एक छोटा नातू आहे. पण माझे मुली तर गुणी आहेतच, पण जावईसुद्धा खूप छान आहेत. मुलाची उणीव कधी भासू देत नाहीत, अगदी मुलाप्रमाणे आहेत. दुसरी मुलगी आहे वैष्णवी सचिन बाजगिरे आणि त्यांचे मिस्टर आहेत सचिन निळकंठराव बाजगिरे. त्यांनी केमिकल इंजिनियर आहेत, त्यांनी पुण्याला सध्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते सुद्धा अगदी मुलाप्रमाणे राहतात.
म्हणजे मला मुलगा नाही, 2च मुली आहेत. लोक म्हणतात की वंशाचा दिवा हवा, हे आजही आहे. पण मला कधी असं वाटलं नाही की जावयाच्या रूपामध्येच मला 2 हिरे किंवा मुलं मिळाले हिऱ्यासारखे, असं मला समाधान आहे. त्यामुळे मला कधी मुलाची उणीव भासली नाही. 2 मुलीही माझ्या मुलंच आहेत आणि नेहमी कार्यामध्ये राहतात. सरांना एवढा मोठा आजार झाला, त्या कार्यामध्ये तेच अग्रेसर होते. त्यांनी मला थोडीसुद्धा उणीव भासू दिलेली नाही. आणि 2 जावई म्हणजे माझे हिरे आहेत, 2 मुली म्हणजे हिऱ्यासारखे आहेत, म्हणून मी समाधानी आहे. हे करत असताना सुद्धा मला शेवटच्या दिवशी थोडंसं वाटतं दुःख, पण समाधान याचं आहे मला की मी प्रामाणिकपणाने विद्यार्थ्यांना शिकवले. ज्या मुलींना आपलं मुलगा मुलगी म्हणून शिकवलं, विद्यार्थी शाळेचे असं नाही, माझा विद्यार्थी नाही, माझं लेकरू, माझी शाळा, हे मी वाक्य आधी वापरलेलं आहे. आपली शाळा असं नाही, आपली शाळा तर आहेच, पण जो विद्यार्थी आहे, ज्या आईवडिलांनी सोडलं शाळेत 10 ते 4 या वेळेत, पण माझा लेकरू, माझा विद्यार्थी असं समजून मी त्यांना शिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे थोडंसं प्रामाणिकपणानं मी शिकवलं, व्यवहार ज्ञान शिकवलं, पुस्तकी ज्ञान शिकवलं, आदरानं शिकवलं. गावातील लहान थोर मोठे असतील त्यांचं ऐकायचं, आईवडिलांचं ऐकायचं, हे सुद्धा ज्ञान मी त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला समाधान वाटतं. आणि शासनाचे काही नियम असतात, त्या शासनाच्या नियमानुसार आपल्याला सेवानिवृत्ती घ्यावी लागते. त्याचाही मला खूप आनंद आहे. दुःख असं काही नाही, कारण मी समाधान आहे. खरं तर आपण आपल्या कौटुंबिक जीवनापासून ते विद्यार्थी घडवण्यापर्यंत आणि विद्यार्थी घडवण्यापासून तर शेवटच्या आपल्या टप्प्यापर्यंत आपण अत्यंत दिलखुलास आपण चर्चा केला. आपण बोलताना म्हणालात की आता माझे लेकी आहेत, नातू आहेत. खरं तर आता हा नंतरचा टप्पा नक्कीच आपल्या कुटुंबासाठी योगदान देणारा असणारच आहे. विशेषतः जास्त वेळ तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर श्रीरामे सर आणि तुम्हालाही आता एकदम जे कौटुंबिक जीवनाकडे खूप आनंददायी जो म्हणतो आपण की सेवा निवृत्तीनंतरचा जो दिवस आहे किंवा जो कालखंड आहे तो खूप म्हणजे परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहातच. एकूणच आपण माइंडलाईटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केलात, इतरांशी संवाद साधलात आणि सुंदररित्या आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवलो. मला दुःख नाही हे वाक्य निश्चितच भावणारं आहे, कारण मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या प्रामाणिकपणे काम केल्यामुळे मला दुःख वाटत नाही. हे वाक्य नक्कीच आम्हाला अधोरेखित करावं असं वाटतं. पुढील आपलं आयुष्य अत्यंत दीर्घायुष्य हो, आरोग्य संपन्न राहो आणि असंच आपल्या हातून अनेक विद्यार्थ्यांना जसं शाळेतून घडवलात, त्या शाळेच्या नंतर सुद्धा, शाळेच्या बाहेर राहून सुद्धा आपण घडवण्याची त्यांना प्रेरणा देत राहू. याच अपेक्षेसह आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आपण माइंडलाईटशी संवाद साधा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. खरं तर आपण शिक्षकी पेशेमध्ये आहात आणि आपली सौभाग्यवती सुद्धा शिक्षकी पेशेत आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून दोघांनीही विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. विद्यार्थ्यांना एक आदर्श जीवन कसं जगावं, एक व्यक्ती म्हणून कसं जगावं यासाठी प्रयत्न केला. आज आपल्या सौभाग्यवतीचं खरं तर कार्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याची वेळ येते. काय भावना व्यक्त करा सर? आम्ही दोघेही पती पत्नी शिक्षक आहोत आणि लग्न हे आमचं D.Edला असताना झालेलं आहे. D.Edला झालेलं असताना आम्हाला दोघांनाही नोकरी नव्हती, तर त्यावेळेस आम्ही दोघांनी बी क्लासेस घेऊन आमचा जो उपजीविका आहे ते भागवत होतो. आणि योगायोग असं झालं की आमच्या ट्युशनमध्येच आमचा अभ्यास झाला आणि आम्ही दोघेही एकाच यादीमध्ये दोघांची नेमणूक झाली आणि देगलूर येथे आम्हाला नेमणूक मिळालेली आहे. तर मॅडमला योगायोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागराळ या ठिकाणी एकच बस होती आणि ती फक्त सकाळी आणि संध्याकाळी, तर 2 वेळेस बस होती आणि तो अतिशय खडतर रस्ता भक्तापूर ते नागराळ हा कच्चा रस्ता होता आणि अक्षरशः चिखल त्या ठिकाणी व्हायचा. परंतु मॅडम खचल्या नाहीत किंवा रजा घेऊन घरी बसल्या नाहीत, तर त्यांनी छोटंसं बाळ घेऊन भक्तापूर ते नागराळ हा प्रवास त्यांनी दररोज करायचा आणि तिथल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे घडवलं. तिथली मुले आजही बरेचशी आम्हाला भेटतात आणि ते सरकारी नोकरीवर कार्यरत आहेत. आणि खरोखरच मी कधीही मॅडम बिमार आहेत
मी सुद्धा सेवा करत असताना बऱ्याच वेळेस मॅडम बिमार असायच्या. आमच्या बिमार असताना बरेच जण मला माझ्यासोबतचे सहकारी म्हणायचे की बाबा मॅडम बिमार आहेत, तुम्ही जा. तरी मी असे काही उदाहरणं आहेत बरेच माझ्या मित्रांना माहीत आहे, शिक्षकांना, की त्यांनी जा म्हणलं तरी मी शाळाहून माझी शाळा सोडलेली नाही. म्हणजे अध्यापनामध्ये मी इतका काटेकोर होतो की मला अक्षरशः ते रागवायचे माझ्याबरोबरचे शिक्षक. ते अशा मला वाटायचे की आपण कुठंतरी बिमारीत आहेच, परंतु पहिले विद्यार्थी, त्यानंतर मग मी आपलं घर वगैरे पाहिलेलं आहे. आणि मी 2 शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी, या सांगवी शाळेला तर मी डिजिटल दर्जा करून दिलेला आहे. स्वतः रंगरंगोटी केलेली आहे. 6 महिने रंगरंगोटी केली मी स्वतः. आणि त्यानंतर कुशावाडी येथे सुद्धा मी जवळपास 6 महिने आम्ही डिजिटल शाळा करण्यासाठी कालावधी लागला आम्हाला, आणि मी स्वतः रंगरंगोटी केलेली आहे. आणि मी हे जे करत असताना एक मी प्रसंग सांगू शकतो की ज्यावेळेस माझ्या पत्नीची बदली जिल्हा परिषद हायस्कूल बेटमोगरा या ठिकाणी झाली. बेटमोगरा हे गाव देगलूरहून 35 किलोमीटर आहे. आणि 35 किलोमीटर असल्यामुळे त्यांना ऑटो वगैरे त्या काळामध्ये बसेसची सोय नव्हती, किंवा एकच वेळेस बस होती, आणि ती केव्हा केव्हा यायची मुखेड ते देगलूर, केव्हा रद्द व्हायची. त्यावेळेस मग मी असं ठरवलं की यांना आपण ऑटो बांधून दररोजचं दिलं पाहिजे. म्हणून मी त्यांना दरमहा 9,000 रुपये याप्रमाणे 7 वर्षे ऑटो बांधून दिला. आणि एक वेळेस अशी घटना झाली की मॅडम आमचे आपल्या शाळेची आज छत आहे, त्या छताला गळती लागलेली होती, आणि वर्गातले मुलं त्या बेंचवरून इकडून तिकडे उड्या मारत असताना मॅडम त्या बेंचवरून पलीकडे पाय ठेवत असताना त्यांचा हात जे आहे बेंचवर पडला आणि त्यांचा हात मोडला. आणि परीक्षा ही स्कॉलरशिपची अवघ्या 2 महिन्यावर होती. मग प्लॅस्टर टाकलं मॅडमच्या हाताला, आणि मॅडमला जाता येत नव्हतं प्लॅस्टर घेऊन ओझं तेवढं. तर मग मी म्हणलो मॅडमला कसं करता, तर मॅडम म्हणले तुमच्या मनावर म्हणजे शाळेला तुम्ही सांगा कसं करता. तर मी म्हणलं की बाबा विद्यार्थ्याचं नुकसान आपलं हे जन्माचं राहून जाईल. आणि स्कॉलरशिपचा क्लास त्यांच्याकडे होता 5वीच्या वर्ग शिक्षिका होत्या. आणि असल्यामुळं मग मी त्यांना जीप बांधून दिली काही दिवस, आणि नंतर मग तो ऑटो बांधला. मॅडमचे जवळ ते 20 ते 25 मुले त्यावेळेस उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांना बेटमोगरा या ठिकाणी त्यांची नोंद आहे. आणि अशा चांगल्या दोघेही आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही जाऊन जर तुम्ही पाहिलात तर आमच्या दोघांचे कार्य खूप शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं आहे, की जे की आमच्या स्वतःच्या मुलाकडं आम्ही जास्त पाहिलं नाही, परंतु शाळेतलेच मुलं आमचे आहेत म्हणून आम्ही स्वतःची मुलं म्हणून मी सुद्धा कन्या हायस्कूल देगलूर येथे भरपूर मुलांना दररोज वह्या पुस्तके घेऊन देत असं. इवन की त्यांना जाण्या येण्याचा खर्च जर बसला नसेल तर तो सुद्धा आम्ही दिलेला आहे. तसंच मॅडम पण माझ्यासारखेच आहेत की आणि त्यांनी पण भरपूर शिक्षण क्षेत्रामध्ये अशाच प्रकारचं योगदान दिलेलं आहे खूप. आणि माझ्या पत्नीचा मला अभिमान आहे की त्यांनी आता रिटायर होत आहेत आणि खरोखरच पुढील जे जीवन आहे देवांची भक्ती करण्यामध्ये आम्हाला आता पुढील आयुष्य घालवायचे आहे. बस धन्यवाद.